नमस्कार, मी ॲडव्होकेट मिलिंद खोले. आजकाल ज्यावेळी आपण गाडी चालवतो, निष्काळजीपणे गाडी चालवतो किंवा हेल्मेट नसताना गाडी चालवतो आणि ह्या जे छोटे मोठे अपराध करत असतो आणि त्यावेळेला जर पोलिसांनी आपल्याला अडवलं आणि त्यांनी आपल्याला रस्त्यामध्ये येऊन थांबून जर गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही हेल्मेट घातलं नाही किंवा निष्काळजीपणे गाडी चालवता, ह्या गोष्टीचा आरोप करून जर ते तुम्हाला दमदाटी करत असतील आणि तुम्हाला कुठल्या तरी आरेबेऱ्याच्या भाषा जर वापरत असेल, जर तुमची गाडी हिसकवण्याचा प्रयत्न करत असतील किंवा तुमच्याशी धक्काबुक्का करत असेल किंवा हात वगैरे उगारले असेल किंवा लाथ मारली असेल, अशा वेळेला तुम्ही डोक्यावरती छोटंसं बर्फ ठेवून आपली जी भाषा आहे सौम्यपणाने वापरायची. त्या सौम्यपणे वापरताना तुम्ही तुमचे सहकार्यांना सांगायचं की हा व्हिडिओ तू रेकॉर्ड कर आणि त्यावेळेला कुठलीही उग्र भाषा वापरायची नाही. कारण की पोलीस फेस विचार करतात की ह्यांनी उग्र भाषा वापरावी. त्याच्यामुळे काय होतं, पोलिसांच्या वर्दीमध्ये ती ताकद असे की त्याच्यामध्ये कलम 353 332 अंतर्गत तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कारण की ऑन ड्युटी जर पोलीस अधिकाऱ्याला जर तुम्ही शिवीगाळ केली, दॅट इज अ क्राईम. तर त्यावेळेला असं न करता सौम्य भाषांनी त्यांच्याशी बोलावं आणि जो काय प्रकार घडलेला आहे तो त्यांनी त्यांच्यासमोर मांडावा. त्याच्यामुळे काय होईल की तुमची सगळी जी प्रक्रिया जी आहे ती रेकॉर्ड होईल. त्यामुळे पोलिसांना ह्या रेकॉर्डिंगमध्ये छेडछाड करता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, समजा जर त्यांनी जर छेडछाड केली, जर तुम्हाला काय केलं, तर सेक्शन 166 आणि 166A ह्याप्रमाणे तुम्ही प्रायव्हेट कंप्लेंट करू शकता. ती कंप्लेंटची एक कॉपी पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटीला तुम्ही देऊ शकता आणि ही जर कॉपी, जर सर्टिफाईड कॉपी जर पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटीला दिली तर ते ऑथॉरिटी पोलीसवाले चौकशी करतात आणि त्या पोलिसाचा ट्रान्सफर होऊ शकतो, सस्पेन्स होऊ शकतो किंवा त्याला काही कारणामध्ये स्थगित करण्यात येतं. ही सगळी पॉवर जर आपल्याकडे असताना तर आपण कारण नसताना पोलिसांची उज्जत घालू नये. आणि समजा जर काय असेल तर पोलीस ब्राईप मागत असेल, बाबा 400-500 रुपये द्या, बाजूला जा. पैसे द्यायला आपण दंड अर्ह आहोत, आपल्याला दंड भरायचा आहे, आपण गुन्हा केलेला आहे, पण त्याची पोचपावती घेतल्याशिवाय पैसे देऊ नये. आणि असं जर कुठला पोलीसवाला जर मागत असेल तर तुम्हाला ह्या पुढच्या कारवाईसाठी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. तर लक्षात ठेवा, गाडी चालवा, पोलिसांना कसं बोलावं, काय करावं, हे सगळं लक्षात ठेवा. ठीक आहे, बाय.